या पॉडकास्टमध्ये मी शुभांगी मिलिंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आपण नवरात्री स्पेशल करतोय आणि या अंतर्गत आपण वेगवेगळ्या समाजातील दुर्गांना भेटतोय, ज्यांनी सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात अनेक क्षेत्रात आपलं नावाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि याच सत्राअंतर्गत आज आपल्याला भेटायला आलेले आहेत सौ तेजल मयूर दुधाणे. तेजलताईंची मी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण तेजलताईंना कोथरूड वारजे मतदारसंघात जवळजवळ प्रत्येक स्त्री ओळखते, प्रत्येक स्त्रीच्या त्या जवळ आहेत. त्यामुळे तेजलताई, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. धन्यवाद. अ, तेजलताई, आपण सरळ मुलाखतीकडे वळूया आता. मला नक्की. नेहमीच क्युरिओसिटी राहिली की तेजलताई इतक्या ऍक्टिव्ह असतात, सतत काहीतरी कामात असतात आणि नेहमी कुठलाही प्रोग्राम किंवा काहीही तुमच्याकडे घेऊन आला तर त्याला सकारात्मकच रिप्लाय मिळतो आणि वेळ काढता प्रत्येक गोष्टीसाठी. तर हे सगळं करताना म्हणजे सुरुवात कुठून झाली, किंवा काय असतं की आपण म्हणतो की लहानपणामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये खूप याची सगळी बीजं रोवली गेली असतात. तर मला त्याबद्दल थोडं सांगाल प्लीज. नक्कीच. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या दसऱ्याच्या तसेच दिवाळीच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते. अं, माझी थोडक्यात मी माहिती देते की मी आत्ताची तेजल मयूर दुधाने आणि लग्नाआधीची तेजल देवीदास कामठे. तर मी मूळची फुरसुंगी गावची शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि माझे वडील देवीदास पांडुरंग कामठे हे फुरसुंगी गावचे ग्रामपंचायत सदस्य तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक देखील होते. तर त्यामुळे समाजकारण आणि थोडंसं राजकारण ह्याची लहानपणापासून जाणीव होती. आणि माझे वडील देखील समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. जरी हे ग्रामपंचायत सदस्य असेल, कारखान्याचे डायरेक्टर असतील, तरी सुद्धा त्यांनी राजकारण कधीही केलं नाही, कायम समाजकारण करत आलेले आहेत. आता म्हणतात, आपण म्हणतो सगळेजण 80% राजकारण, सॉरी, समाजकारण आणि 20% राजकारण. तर त्यांचं नेहमी पर्सेंटेज आहे समाजकारणाकडे जास्त होतं. 95% त्यांनी समाजकारण आणि 5% पण नसेल केलं, एवढं मी पाहिलेलं आहे. ते राजकारण केलेलं होतं आणि ते थोडंफार करावंच लागायचं, त्यासाठी त्यांनी केलं होतं. आणि आज मला या ठिकाणी आवर्जून ताई सांगावंसं वाटतंय, खूप खूप धन्यवाद. आज माझ्या वडिलांचा वाढदिवस देखील आहे. हा, की आज आपण म्हणजे योगायोग म्हणावा असं असा हा क्षण आहे. पण एक म्हणजे असते हे पाहण्यासाठी नाहीयेत, म्हणजे मला माझे वडील नाहीयेत याची थोडीशी खंत वाटते. तर जी काही आज मी आहे इथे, तर ती माझ्या नक्कीच मी सांगू शकते वडिलांमुळे आणि लग्नानंतर माझ्या सासऱ्यांमुळे. कारण लग्नानंतर ते माझे सासरे माझे दुसरे वडील झालेले आहेत. तर जरी माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब असलं तरी आधुनिक पद्धतीची शेती त्यांनी केलेली होती. त्यामुळे त्यांनी आणि कधीच त्यांनी मुलगा मुलगी हा भेदभाव न करता, म्हणजे संपूर्ण माझं एक जॉईंट फॅमिली आहे, तर कधीच कोणी आमच्या घरात मुलगा मुलगी हा भेदभाव कधीच केला नाही. सर्वांना समान पद्धतीची वागणूक मिळालेली आहे. आणि आवर्जून सांगायचा म्हणजे उल्लेख करावासा वाटतो की माझं शिक्षण डिग्री आणि डिप्लोमा इन फार्मसी आहे. कधीच शिक्षणासाठी म्हणजे मुलींना, आता माझा जन्म 1986 सालचा, तर त्यावेळी मुलींना शिक्षणाचं थोडंसं हे असायचं, अगदी की अगदी. कल थोडासा कमी असायचा. पण त्यावेळी त्यांनी कधी भेदभाव न करता माझ्या शिक्षणाला तेवढंच प्राधान्य दिलं. माझी हडपसरमध्ये माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. त्यानंतर माझं 11वी 12वी हे कॉलेजचं शिक्षण माझं SP कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर डिप्लोमा फार्मसीमधील डिप्लोमा माझा पुना कॉलेज ऑफ फार्मसी भारती विद्यापीठ इथे झालाय. आणि मी डिग्री ही सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे केलेली आहे. तर त्यामुळे मी आवर्जून माझ्या माहेरच्यांचं मनापासून म्हणजे ऋणी आहे की यांनी मला आजपर्यंत कोणत्याच कामामध्ये किंवा कधीही त्यांनी मला न हा शब्द दाखवून दिला नाही. माझा प्रत्येक शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि मी माझ्या आई वडिलांची, माझ्या आजी आजोबांची कायम ऋणी राहील. आणि लग्नानंतर म्हणजे त्यांनी मला कसलीच बंधनं घातली नाही की तू हे करू नको. त्यामुळे मी स्वावलंबी तर नक्कीच झालेली आहे आणि मी माझे निर्णय सुद्धा स्वतः घेते आणि सक्षम पद्धतीने घेते, याचा मला खूप अभिमान वाटतो.
नक्की ताई, हे आम्हाला अगदी तुमच्या प्रत्येक मूव मध्ये दिसत असतं. आणि म्हणजे आज ऐकायला खूप हे झालं की खरं तर आज काका आपल्यात नाहीत, पण आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आज तुम्ही भेटलात आणि तुम्ही त्यांच्याविषयी भरभरून बोललात. आणि कुठल्याही मुलीसाठी आपले वडील हे खरंच खूप एक हळवी जागा असते. आमच्या सर्व परिवारातर्फे काकांसाठी श्रद्धांजली, आणि त्यांचे आशीर्वाद असेच तुमच्या मागे राहत, तुम्ही नक्कीच, असंच. नक्कीच. येस. तुम्ही असंच नक्की चमकत राहावं असं वाटतंय. ताई, हे सगळं तुम्ही खूप लहानपणापासून किंवा माहेरचं सांगितलं, पण आम्ही मात्र तुम्हाला वारच्यामध्ये बघतोय. हम्म. आणि इथे जसं तुम्ही म्हणतात की काकांचं समाजकारणाकडे जास्त कल होता, आम्हालाही तुमचा तो समाजकारणाकडेच दिसतो. पण थोडी कुठेतरी हे आहे की तुम्ही आता राजकारणात यावं म्हणून, हो, किंवा नक्की. हम्म. सक्रिय व्हावं. अर्थात तुम्ही आहातच, पण सक्रिय व्हावं, अजून पुढे थोडं जावं. तर एक स्त्री म्हणून तुम्ही राजकारणात येण्याचा विचार कसा केला, किंवा कशा पद्धतीने नक्की सुरुवात झाली ती? नक्कीच. लग्नानंतर काही वर्ष कुटुंबाकडे थोडासा प्रेफरन्स दिला गेला. नंतर माझे सासरे गेले 40-45 वर्ष समाज कार्यातच आहेत. आणि मी हे त्यांना जवळून पाहते की काम करण्याची पद्धत त्यांची असेल, पूर्णपणे निस्वार्थी सेवा त्यांनी आजपर्यंत केलेली आहे. माझे सासरे आदरणीय हरिभक्तपरायण माणिकशेठ तुळशीराम दुधाणे आहेत. आणि त्यांनी काय म्हणजे निस्वार्थीपणे सेवा केलेली आहे. संत तुकाराम विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संत तुकाराम मराठी माध्यमाची शाळा असेल किंवा अभिमन्यू दुधाने इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी उभी केली होती. आणि काही कारणास्तव ती नंतर थोडंसं जागेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती थोडी बंद करून केल्यामुळे थोडीशी त्यांना कुठेतरी मनात खंत होती की आपल्या शाळेचं जे स्वप्न आहे की आपल्या एरियामध्ये मुलांना शिक्षणासाठी जी शाळा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, तर ती थोडीशी उपलब्ध होत नव्हती. तर आम्ही संपूर्ण दुधाने कुटुंबियांनी आमची स्वतःची जागेमध्ये एक ट्री हाऊस हायस्कूल, जे आता हो. खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, ती ट्री हाऊस हायस्कूल संपूर्ण दुधाने कुटुंबियांनी सुरू केली आहे. तर आणि हम्म. आज आयसीएससी बोर्ड म्हणजे वारजे कर्वेनगर भागामध्ये किंवा कोथरूड म्हणा, कोथरूड वारजे कर्वेनगर भागामध्ये ही चांगल्या पद्धतीची आयसीएससी बोर्डची स्कूल सुरू आहे. याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. आणि कुठेतरी त्यांचं समाजकारण पाहताना मी एक पाहते की थोडं कुठेतरी आपल्याला राजकीय काय म्हणतो आधार. आपण त्याला, हो, थोडासा राजकीय आधार सपोर्ट असला, असल्याशिवाय. हा हम्म. राजकीय सपोर्ट असला की आपल्याला जी आपल्याला कामं करायची ती चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. अगदी अगदी. की हा, जी समजा 10 दिवसाचं काम आपण 2-3 दिवसात करू शकतो. आणि माझे सासऱ्यांकडे म्हणजे सगळ्या सगळ्या ह्यांचे लोक यायचे की समस्या घेऊन की अण्णा हे काम ते काम, म्हणजे मी हेच प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काही वेळेस त्यांना एखादंच काम असं हे व्हायचं की नाही करता यायचं का, तर फक्त राजकीय आधार म्हणजे ह्याचा नव्हता. ठीक आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते, पण एक थोडस वेगळं जर पद असेल, पण लोकप्रतिनिधी वगैरे जर राजकारणामध्ये. असं, तर थोडासा फरक हा पडतोच, हे आपण सर्वजण मान्यच करतो. तर त्यामुळे देखील मी आता म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत, म्हणजे माझे दीर असेल प्रवीण दुधाणे, माझे पती आहेत मयूर दुधाणे, ते स्वतः वकील आहेत. तर त्यांचं थोडंसं पाहून आता मी ह्याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आणि एक महिलांच्या समस्या आपण आपण जर पाहिल्या, तर आता समाजामध्ये महिलांच्या खूप समस्या आहेत. तर एक महिला दुसऱ्या महिलेबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या समस्या मांडू शकते. की पुरुषांसमोर थोडंसं मांडायला त्यांना काही वेळा थोडंसं अवघड जातं, तर एक महिला दुसऱ्या महिलेसमोर चांगल्या पद्धतीने बोलू शकते. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेस मग मी थोडी थोडी सुरुवात केली की आपण कुठेतरी महिलांना महिला असतील, मुली असतील, तर त्यांना आपण थोडंसं सपोर्ट करून आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने महिलांचं कार्य किंवा समस्या असेल त्या सोडवण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा. तर त्या उद्देशाने मी सुरुवात केली. आणि महिलांच्या खरंच मला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आणि मला आनंद वाटतो हे काम करताना. मी निस्वार्थीपणे त्यांच्या सारखं निस्वार्थीपणे काम करत राहते, मला आनंद मिळतो आणि ह्यामध्ये. क्या छान. खरंच म्हणजे वडिलांकडून तुम्ही हा वसा घेतला, पुढे सासऱ्यांकडून त्याचं सगळ्याचे तुम्हाला काय म्हणता येईल, आपल्याला एक पाठराखण मिळाली. आणि आम्ही माणिक काकांना नेहमी बघतो, त्यांचंही काम म्हणजे आम्हालाही कधी अडचण असायची पूर्वी, तर आम्ही बऱ्याचदा आलेलो पण आहे हो. ऑफिसला किंवा काकांकडे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे जाणवलं ते ह्या सगळ्यांतून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी स्वतःकडे घेतात आणि त्या पुढे नेत राहिलात. आता पुरुष प्रधान संस्कृती आहे. बऱ्याचदा स्त्रियांना आपण जरी म्हटलं 50% आरक्षण आहे, हो. तरी तेवढ्या प्रमाणात स्त्रिया कार्यरत नाहीत. पण तुम्हाला आम्ही बघतो की तुम्ही खरंच निर्भीडपणे सगळं काम करत असता.
आणि जे तुम्ही म्हटलात की महिलांनी महिलांसाठी केलंय, हे मात्र इथे मला थोडं आज नवरात्रीच्या निमित्ताने एक रेफरन्स द्यायला आवडेल. एक गॉडेस म्हणता येईल, कारण देवी आपण मराठीत म्हणू, पण ही हम्म. गॉडेस मी एवढ्या करता म्हणते की थोडी आपण एक परदेशी देवी आहे. तर त्या काळात तिची प्रगती होते आणि कुठेतरी एक महिला आपल्या पुढे जाते हे न बघवल्यामुळे, तेव्हा पुरुषांनी स्त्रियांमध्ये वाद लावायची थोडक्यात स्पर्धा केली की नाही, हो. हा. जी दुसऱ्याबद्दल वाईट येऊन सांगेल किंवा दुसरीचं वाईट करेल तिला प्राईज. आणि अशा पद्धतीनं महिलांमध्ये कॉम्पिटिशन किंवा चुरस निर्माण झाली. आणि आपण नेहमी म्हणतो त्यामुळे की महिला महिलांना मदत करत नाहीत किंवा महिलाच महिलांच्या आहेत. पण आता ही सिस्टीम बदलायला लागली. आता पुन्हा एकदा हो. महिला एकमेकींचा हात धरून पुढे जायला लागल्यात आणि सगळ्यांनाच वाटतं की दुसऱ्यानी प्रगती करावी किंवा एकमेकींसाठी तयार असतात. आणि तुम्ही तर यात आघाडीवर आहात. अ, तुम्हाला मी खूप वेळा खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये बघत असते. हे सगळं करत असताना आपल्या वारजे कोथरूड मतदारसंघामध्ये साधारण महिलांच्या कोणत्या समस्या आहेत की ज्या जास्त प्रमाणात जाणवल्या, आणि मग तुम्ही त्याच्यावर बरेचसे उपक्रम पण सुरू केले, तर त्याबद्दल थोडी हो. माहिती हवी होती. नक्कीच. आजकाल आपण पाहतो की प्रत्येक जण मुलांचं शिक्षण असेल, प्रत्येक महिला ती घरकाम करणारी असू दे, चांगल्या पोस्टवर जॉब करणारी असू दे किंवा गृहिणी असू दे, तर प्रत्येक महिला कायम कुटुंबाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडते. त्यामध्ये मुलांचं शिक्षण असतं, घर खर्च असतो, परत करिअर मधल्या गुंतवणुकी असतात. आपण सेव्हिंग थोडंफार करतच असतो. तर ह्या सुद्धा करत असताना हे सगळं सांभाळताना कुठेतरी आर्थिक अडचणी ह्या प्रत्येकीला जाणवतात. अगदी हं? तर अगदी. त्यामुळे आणि कायम कुटुंबाकडे कुटुंबाच्या जबाबदारीला प्राधान्य दिल्यामुळे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं महिलेकडनं. हे आपण बरं. सर्वांनी मान्य केलं पाहिजे. अगदी आणि अगदी. घर आणि नोकरी, जर जी नोकरी करणारी असेल किंवा व्यवसाय करणारी महिला असेल, तर ती घर आणि नोकरी ह्या दोन्हीचा समतोल साधताना येणारा तिला ताण, तो मानसिक ताण तो नकळत शारीरिक ताणाकडेच अगदी अगदी. घेऊन जातो. तर त्यामुळे ज्या म्हणजे आर्थिक अडचणी ही एक मेन समस्या जाणवते, की कुठेतरी महिला जरी गृहिणी असली तरी तिला घर बसल्या काहीतरी करायचं असतं. आणि ते करत असताना तिला तो होणारा मानसिक ताणामुळे येणारा शारीरिक ताण, ह्या दोन गोष्टी म्हणजे आर्थिक प्लस शारीरिक, ह्या चालेल. दोन गोष्टी मला नक्कीच जाणवतात. आणि ह्यासाठी मी महिलांना मी आवर्जून सांगते, आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना आपल्या शरीराकडे कृपया करून दुर्लक्ष करू नका. आणि कारण की कुटुंबातील जर स्त्री निरोगी तर ते कुटुंब निरोगी राहील, असं ह्या मताची तरी मी आहे. की बरोबर. जर एखाद्या कुटुंबातली जर स्त्री थोडीशी जर फक्त आपण उदाहरण घ्या की सर्दी तापाला थोडा वेळ जर झोपली, तर त्या कुटुंबाची काय अवस्था होते. खरंय. एक लक्षात घ्या की जरी घर कामाला, जरी फरशी पुसायला, झाडून करायला जरी कामवाली असली तरी आपलं नकळत कुटुंब हे आपल्या कुटुंबातील स्त्रीवर अवलंबून असतं. बरोबर तर बरोबर. त्यामुळे प्रत्येक महिलेने, मी प्रत्येक आज या नवरात्रीच्या दिवशी प्रत्येक माझ्या माता भगिनींना आवर्जून सांगते की आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. दर 6 महिन्यांनी त्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी केली पाहिजे. किंवा आणि मी आवर्जून ताई आता पुरुषांना ह्या नवरात्रीच्या निमित्ताने एक सांगू इच्छिते की आपल्या कुटुंबातील महिलेची तुम्ही आरोग्य तपासणी करून घ्या. वा. कारण महिला किती किती जरी म्हणालो आपण की आपण तुम्ही करा तुम्ही करा, हे करणार नाही ही. कारण हे बरोबर. माझ्यावरून मी सांगते. कारण आपण कायम कुटुंबाकडेच दुसऱ्यांना लक्ष देतो. प्राधान्य आपली देतो. मुलं, नवरा, घर एवढंच सांभाळतो, पण आपण स्वतःकडे कायम दुर्लक्ष करतो. इथपर्यंत गळ्यापर्यंत आल्यावर आपण हालचाल करायला सुरुवात कळतं. करतो. तर बरोबर. तसं करू नका. कारण आणि मग त्यामुळे मी आवर्जून पुरुषांना, कुटुंबातील पुरुषांना, मुलांना आवर्जून सांगू इच्छिते की आपल्या आईची, बहिणीची कायम नाही जमलं 6 महिन्यांनी, वर्षांनी तरी आरोग्य तपासणी संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्यावं. आणि तुम्ही जे म्हणाले की समस्या ह्या आहेत, आर्थिक समस्या आणि हे आरोग्याकडे, कारण हे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याच्या समस्या बरोबर. उद्भवलेल्या आहेत. आणि आर्थिक अडचणी तर थोडी आता महागाई असेल किंवा मुलांचं शिक्षण, किंवा म्हणजे स्वतःचं जर हे घर नसेल तर ते घर भाडं, अशा गोष्टींमुळे थोड्याशा आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात. आणि आता ह्यामध्ये मी प्रामाणिकपणे तर आरोग्याकडे, महिलांच्या आरोग्याकडे प्राधान्य दिलेलं आहे. तर त्यामध्ये मी त्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करते, हो. ज्यामध्ये
महिलांसाठी पूर्णपणे आरोग्य तपासणी शिबिर पूर्ण म्हणजे संपूर्ण बॉडी चेकअप हे फ्री बऱ्याचदा केलं जातं. त्यामध्ये आपलं सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर तर तपासणी तर ह्या प्राथमिक रित्या ह्या तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये दंत तपासणी त्यानंतर दंत तपासणी शिबिर हे फक्त महिलांसाठी नाही, मग हे पूर्ण आपल्या ह्याच्यासाठी जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी मी दंत तपासणी शिबिर मागे आयोजित केली होती. हो पुन्हा लंग्स फुफ्फुसांची तपासणी केली होती. डोळ्यांची तपासणी, रक्तदान शिबिर अशी विविध माध्यमातून म्हणजे मी स्वतः मेडिकल फील्ड मधले असल्यामुळे मला ह्यातलं हो. थोडंसं म्हणजे कल माझा त्याच्याकडे जास्ती आहे की आरोग्य, की तुम्ही नंतर गोळ्या औषधांना पैसे घालवण्यापेक्षा हेच फळं वगैरे खाण्यामध्ये ड्रायफ्रुट्स खाण्यामध्ये आपलं थोडंसं हे करावं एवढं मला वाटतं. आणि मी त्यासाठी मग माझा कल आरोग्य तपासणी शिबिरकडे जास्त राहतो, की आपण सगळ्यांनी निरोगी राहावं एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. अगदी अगदी. हं. घरातील स्त्री जर निरोगी असेल तर घर पण निरोगी राहतं. ती हो. घराची व्यवस्थित देखभाल करू शकते. खूप छान विचार आहे. आम्ही बऱ्याचदा फायदा घेतलेला आहे आरोग्य शिबिरांचा. हो. आणि अगदी म्हणजे निस्वार्थपणे तुम्ही हे करत असता. घरोघरी त्याची जागृती केली जाते, हे सगळं बघितलेलं आहे. आणि हे सगळं करताना असा एखादा प्रोजेक्ट आहे की ज्याची यशोगाथा तुम्ही शेअर कराल आमच्या बरोबर. बरेच सारे प्रोजेक्ट आहेत, पण एखादी यशोगाथा, एखादा प्रकल्प सांगाल? आता मी एक माझा उपक्रम असा नक्कीच सांगू इच्छिते. आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक आम्हाला सुचवलं की विधवा महिलांना आपण हळदी कुंकवाचा मान हा दिलाच पाहिजे. आणि विधवा हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकावा. त्या महिलांचा उल्लेख आपण पूर्णांगिनी म्हणून करावा. तर ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. आपण म्हणतो समाजात नाही का समाजाच्या काही रीती आहेत तर त्या कुठेतरी रीती आपण मोडल्या पाहिजेत. थोडंफार आपण 21व्या शतकाकडे चाललोय. 1800च्या काळात सावित्रीबाई फुलेंनी समाजाचा विरोध पत्करून मुलींसाठी पहिली शाळा उघडली होती. शेणाचे गोळे त्यांनी पाठीवर झेलले होते. आज त्यांच्यामुळे महिला कोणत्या कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दाखवतायत करतायत आपलं नाव उंचावर नेतायत. तर हा कुठेतरी 1800च्या काळात त्यांनी जो उपक्रम केला त्यामुळे आज आपण इथे आहोत हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. आणि कुठेतरी ह्या रीती परंपरा थोड्याशा ज्या मनाला खटकतात त्या आपण बंदच करायला पाहिजेत असं ह्या मताची मी प्रामाणिक मताची आहे. तर मी आवर्जून सांगायचंय मला मी वारजे कर्वे नगर भागात जे आपण संक्रांतीचं जे हळदी कुंकू करतो तर बऱ्याचदा महिला काय करतात की फोन करताना आता फोन करतात म्हणजे पूर्वी घरोघरी आमंत्रण असायचं मग आता मोबाईलवर आमंत्रण देतो. 4-5 नंबर झाले की 5वा नंबर आपण वर नेतो. का तर त्या महिलेला पती नाहीये ती महिला विधवा आहे म्हणजे पूर्णांगिनी आहे. तर तिथे कुठेतरी तिला डावललं जातं. तर तसं न करता आपण आपण एक स्त्री म्हणून स्त्रीला सन्मान द्यावा. तर पुरुषांचा ह्यामध्ये काहीच हात नाहीये किंवा काहीच नाहीये ती मानसिकता आहे. पण स्त्रीने जर स्त्रीचा सन्मान केला तर नक्कीच स्त्री पुरुष समानता जे आपण म्हणतोय ते हे नक्कीच कुठेतरी एक सांभाळलं जाईल. आणि तिला मी तर हळदी कुंकू जे करते माझं संक्रांतीचं मोठ्या प्रमाणात असतं. तर संक्रांतीचा हळदी कुंकू करताना मी पहिली सुरुवात कार्यक्रमाची माझ्या पूर्णांगिनी महिलांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करून मी हळदी कुंकूची सुरुवात करते. हा मला खूप म्हणजे अभिमानाचा क्षण वाटतो. आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आलेलं ते पाणी म्हणजे पूर्ण वर्षभर मला ते त्यांचं म्हणजे काय म्हणतो आपण आता नाही म्हणजे काही वेळ काही भावना ज्या असतात त्या आपण नाही शब्दात वर्णन करू शकत. की म्हणजे काही काही वेळेस अक्षरशः महिला रडतात की हो. ताई आम्हाला कधीच वर्षभर हा मान मिळत नाही फक्त तुमच्याकडे आल्यावर मिळतो. म्हणजे ते जे क्षण असतात ना ते म्हणजे पूर्ण मला आणि प्रेरणा देतात आणि त्यामुळे मी आणि चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. कुठेतरी आपण काम केल्यानंतर आपल्याला कुठेतरी शाबासकी मिळाली किंवा कुठेतरी थोडंसं एक हे मिळालं की आणि काम करण्याची ऊर्जा मिळते. आणि त्या महिलांचं म्हणजे
खरंच कुठेतरी त्यांनाही डावललं जातं, त्याची खंतही त्यांना असते. होत आहे. त्या अगदी नाही अगदी. व्यक्त करू शकत, आणि कसं आणि हे करणाऱ्या पण महिलाच असतात. आता आणि हे एका आपण अगदी जवळून बघितलंय, कदाचित काका पण नाहीत, माझे वडील हो. नाहीत, आणि मी बघितलंय हम्म. की कशा पद्धतीने लोक आईला त्यांना बोलतात आणि ते खूप जास्त हम्म. लागतं, कारण यात त्यांचा काहीच दोष नसतो. दोष नसतो. पण प्रत्येक वेळेस विधवा मतीनं हे नाही करायचं किंवा मग खूप गोष्टी असतात. आणि खूप या गोष्ट आहे. ते स्त्रियांना तुम्ही कुठेतरी सन्मान. थांबवलं पाहिजे. आणि खरंय खरंय. आनंदाची गोष्ट आहे की हे थांबत चाललंय, पण हे संपलं पाहिजे संपलं पूर्णपणे. पाहिजे, अगदी आनंदाची बरोबर. गोष्ट आहे की हे कुठेतरी नाही नाही हे करत. काही महिला आज स्वतःहून घेतात, खूप छान वाटतं त्यावेळेस. हं. पण काही महिला नको म्हणतात. आता त्यामध्ये माझी आई पण म्हणते. हं. त्यामध्ये नको म्हणतात का कुठेतरी समाजाची भीती. समाजाची भीती असते, अगदी बरोबर. वाटतं त्यांना की आता हिरवी साडी नाही घालायची, का नाही घालायची, का नाही घालायची. बरोबर. का तर समाजामुळे, म्हणजे ही कुठेतरी सामाजिक भीती त्यांच्या हं. मनात आहे. काही महिला घालतात, हं. खूप आनंद वाटतो आणि खूप अभिमानही वाटतो की कुठेतरी ह्या रीती मोडल्या जात आहेत. बरोबर. पण काही महिला आहेत अशा, तर ती थोडीशी अजून वेळ जाईल. पण नक्कीच हे आपण सर्वांनी जर एकत्र येऊन, सर्व महिलांनी जर एकत्र येऊन ह्या रूढी परंपरा अशा जर बंद केल्या, तर नक्कीच ह्याच्यावर पण आपण हे करू शकतो, मात करू शकतो. खरंच हा विचारच खूप छान आहे, कारण सगळ्या स्त्रियांना समान दर्जा हा मिळालाच पाहिजे. प्रत्येकीचा सन्मान झालाच पाहिजे, आणि तुम्ही त्याच्यावर काम करताय हे ऐकून खूप छान वाटलं. आणि इतकं काम करत असताना पण ताई, घर आहे, समाजकार्य आहे, हम्म. सगळं करताना या सगळ्यांचा बॅलन्स कसा राखता? कारण तुम्ही कामाला पण आलं तुमच्याकडे तरी तेवढ्याच फ्रेश असता, घरी आलं की चहा द्यायला पण तेवढ्याच पुढे असता. नक्की हे सगळं कसं हे होतं? आता खरं सांगू का, की हं. आपण जे म्हणतो ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसे यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष आणि स्त्री माझ्या घरात आहेत. प्रामाणिकपणे सांगते, माझं आता सुद्धा सासरी सुद्धा एकत्र कुटुंब आहे. सासू सासरे, दीर जाऊ आणि आम्ही, म्हणजे अशी जॉईंट फॅमिली आमची 10 जणांची आहे. आणि हे सगळं प्रेरणा मला माझे वडील असतील, सासरे, दीर, हे ह्यांच्या सर्वांची साथ मला मिळते. त्याच्यामुळे मी आज काय म्हणतो, ह्या स्थानी आहे, मी आवर्जून सांगू इच्छिते. आणि एखाद्या महिलेने जर महिलेला साथ दिली, तर महिला काय करू शकते ना. म्हणजे हे मी करून दाखवल्यानंतर मी हे बोलेल. हं. कारण की आवर्जून उल्लेख मला माझ्या या ठिकाणी करायचा आहे, तो माझ्या सासूबाईंचा आणि माझ्या जावेचा. माझ्या सासूबाई सुनंदा दुधाणे आणि माझी धाकटी जाऊ संजीवनी दुधाणे. की मी पूर्णपणे माझी मुलं जी आहेत, पूर्णपणे माझी जाऊ आणि सासूबाईंच्या जीवावर सोडून मी घरातून बाहेर पडते. मला माझ्या मुलांचं काहीही बघावं लागत नाही. की अक्षरशः ती माझी जाऊ म्हणजे धाकट्या बहिणीसारखी आहे मला. आणि ती सगळं माझ्या मुलांचं खाणं पिणं सगळं, म्हणजे मी घरात दिवसभर नसले तरी मला घरचं बिलकुल टेन्शन नसतं. त्यामुळे मी बाहेर इथपर्यंत आज काम करू पोहोचले. मी नक्की आवर्जून नक्की. सांगू इच्छिते की जरी महिलांना अशा पद्धतीने जरी सहकार्य केलं, तरी महिला खूप पुढे जाऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे जे मी पाहते की महिला म्हणजे काही येतात म्हणजे आपल्या समस्या घेऊन, तर त्यावेळेस चर्चा होते. मग त्यावेळेस कौटुंबिक वातावरण असेल किंवा काय, तर बरोबर. त्यावेळेस असं वाटतं की मी खरंच खूप नशीबवान आहे की मला माझ्या म्हणजे सासरची एवढी चांगली मंडळी मिळालीत की प्रत्येक कोणत्याही कार्याचं सहकार्य मला असतं. मला कधी विरोध हा कोणत्याच गोष्टीचा मिळत नाही. वा. म्हणजे खरंच मी यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान मानते. खूप आणि छान. माझी मुलं तशी काही मोठी नाही आहेत. माझा मोठा मुलगा आता 10वीला आहे आणि हा. छोटा मुलगा 6वीला आहे. अच्छा, म्हणजे बरोबर. त्यांचाही वैयक्तिक मुलांचंही सहकार्य मला खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि आपण जे म्हणतो ना, की मी आता जे मगाशी बोलले, की कुटुंबाची जबाबदारी आपण आपल्या मुलांना पहिलं प्राधान्य देतो. तर हे प्राधान्य माझं, मी म्हणेल, की माझं प्राधान्य आता समाजासाठी गेलेलं आहे. आणि माझं दुसरं प्राधान्य आता मुलं आणि फॅमिली झालेलं आहे. कारण माझी जाऊ सासूबाई तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देतात. त्याच्यामुळे मी ह्याच्यातून थोडीशी फ्री झालेले असं म्हणायला तरी काही हरकत नाहीये. तर तुम्ही हे आणि सगळं मी बॅलन्स त्यांचे करून हो, मी त्या दोघींचे सुद्धा या नवरात्री निमित्त खूप खूप छान. धन्यवाद मानेल. की कधी कधी काही गोष्टी आपण स्वतःहून त्यांना नाही बोलू शकत, का तर आपण एक वेगळी अटॅचमेंट असते. पण अशा माध्यमातून मला त्यांच्याशी म्हणजे व्यक्त व्हायला नक्कीच आवडेल. एक खूप छान, कारण घरातल्यांनी सहकार्य केलं त्यामुळं नक्की घरातल्यांचं मुलांचं खूप बघणं किंवा छोट्या छोट्या हो. गोष्टी असतात त्या जर घरात हँडल केल्या गेल्या तर तुम्ही बाहेर पडून काम करू शकता. हम्म. आता या कामाचाच पुढचा भाग म्हणजे पुढच्या 5 वर्षात तेजलताई स्वतःला कुठं बघतात, किंवा पुढचे प्लॅन काय आहेत, काय आहेत? आता पुढच्या 5 वर्षात मी तर नक्कीच वारजे कर्वेनगर भागाची एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मला स्वतःला आता पाहते.
कारण माझ्या माता भगिनींची सुद्धा ती इच्छा आहे, आणि कारण त्यांना वाटतं की कुठेतरी आपल्याला समजून घेणारे एखादे व्यक्तिमत्व यावं, समोर यावं, की जे आपल्याला खरंच प्रामाणिकपणे समजून घेईल, आपल्या समस्या ऐकून घेईल. आणि त्यांचं असं मत आहे की एक आम्हाला शिकलेलं म्हणजे व्यक्तिमत्व अगदी हवंय, अगदी खरंय. लोकप्रतिनिधी म्हणून. आणि एनी टाइम आम्हाला अवेलेबल असेल असं, समजून घेणारा, आमच्या समस्या सगळं ऐकून घेणारा पूर्णपणे आणि त्याच्यावर मार्ग काढणारा. एक असं त्या दृष्टीने आता महिला आणि थोडेफार नागरिक माझ्याकडे दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहत आहेत. आणि मी नक्कीच त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला पण स्वतःला लोकप्रतिनिधी मधून म्हणून एक मी आता स्वप्न पाहतेय माझे, आणि ते आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्की आम पूर्ण होईल असं मला आमचा वाटतंय. पाठिंबा कायम तुम्हाला आहे ताई, नक्कीच कायमच नक्कीच तुमच्या मागे. नक्कीच. नवरात्री निमित्त आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. नवरात्री निमित्त महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण तुम्ही खरं तर एक आदर्श आहात आमच्या पुढे, आदर्श नारी आहात, आदर्श पत्नी, आदर्श समाजसेविका आहात. तर या दृष्टीनं महिलांनी कसं प्रगत व्हावं किंवा त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? महिलांना मी एवढं सांगू इच्छिते की आता तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा. स्वावलंबनच ही खरी शक्ती आहे, आणि तीच स्त्रीला उंच भरारी घ्यायला मदत करते. वा. हे आवर्जून आपण सर्वांनी लक्षात ठेवा. हं. आणि अजून एक दुसरं एक आवर्जून सांगेल की स्वतःची क्षमता ओळखा. स्वतःची आपण काय करू शकतो ही क्षमता ओळखा, निर्णय घ्या आणि पुढे चला. वा. निर्णय घेऊन थांबू नका, पुढे पण चला. अगदी कारण खरं. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार. वा. जे आदर वामनराव गुरुमाऊली पैसे. वामनराव पैंचा एक हे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याचप्रमाणे की तुम्हीच म्हणजे आपण स्वतःच आहे स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार. तर स्वतःची क्षमता ओळखा, निर्णय घ्या आणि पुढे जा. स्वावलंबी बना. हेच मी या नवरात्री निमित्त माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते. खूप मोठं मूल्य तुम्ही सांगितलंय आणि ही आजची काळाची गरज पण आहे. आताही तुम्ही इथे आला तेवढा वेळ दिलात, खूप वेगवेगळ्या विषयांवर आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. खूप तुमच्या धन्यवाद. पुढच्या प्रगतीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि लवकरच आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून बघू, अशी कामना करते. आणि हा भाग इथेच आपण संपवतोय. प्रेक्षक हो, पुढच्या भागात भेटू आपण अजून एका नवीन प्रेरणेसह. तर धन्यवाद.